आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शशी आजी, तुला माहितीये आमच्या शाळेच्या बाजूला ना खूप मोठं गार्डन आहे आणि एक मोठं देऊळ पण आहे. तिथे मी, मंगलाजी, शकू रोज जातो. आपण पण जाऊया हा कधीतरी. आई, बरं वाटतं ना का? होय. हे बघ शशी आजी, शाळा आली. आदित्यचाच होता का तो आवाज? खरंच आदित्य इथे कुठे असेल का? भेटेल का मला तो आज? इतकी नाही चुकणार मी ओळखायला. देवा, झालं ते झालं, पण लेकराची खुशाली कळू दे मला. हात जोडते मी तुला. बस एकदा त्याला बघू दे. कुठे आहेत? अगं पहिलं बघायचं ना, आता गेले ते. इट्स ओके सावी, मी सरांना तर भेटणारच आहे. त्यांना थँक्यू म्हणायचं ना, आणि हे गिफ्ट पण द्यायचंय. अरे आजी राहिली की?
शिंदे, हा सर. मला फार अर्जंट काम आहे, मला जायचंय. जरा काय होतंय का बघ, मला बोलायचं प्रिन्सिपल सरांशी. सर मीटिंग मध्ये तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. प्लीज बसा ना. वेळ लागेल का? हो. ठीक आहे, मी आहे. सर तुम्ही गेल्यावर मुलांना खूप चुकल्यासारखं होणार आहे. तुम्हाला पण येईल का हो आमची आठवण? ऑब्विसली येणार. मी आहे. हो प्लीज. तिकडे कुठे आता? इकडे. आमचा क्लासरूम इकडे आहे ना. एडी सर क्लासरूम मध्येच असतील. हे बघ आजी, हा माझा क्लास. अरे हो, अजून एडी सर कसे नाही आले? अगं एडी सर अजून आलेच नाहीयेत. मी तर त्यांना पाहिलं भेटवा. मग येतील ते. आई, एडी सर येतात. तू थांबशील तोपर्यंत. ठीक आहे, थांबते. आई मी प्रिन्सिपलला भेटून येते. परत वेळ नाही मिळणार मला. हं? हे फक्त तुमच्याकडे ठेवा. हं. आले साविनी. हो. शिंदे, किती वेळ लागेल अजून? एक 5 मिनिटं लागतील अजून. मॅडम, मी जाऊ शकतो? हो सर. ग्रेट. नमस्कार, मी सावीची आई. मिडटर्म ऍडमिशन. हो मॅडम, मी तुम्हाला ओळखतो. कलेक्टर मॅम ना? प्रिन्सिपल आहेत ना, मला भेटायचं होतं. एडी सर जस्ट आत गेलेत. थोडा वेळ तुम्हाला थांबावं लागेल. एडी सर? हो. अच्छा, मलाही त्यांना भेटायचं आहे. हरकत नाही, मी थांबते. हो प्लीज. थँक्यू. तुला मी माझ्या फ्रेंड सोबत ओळख करून देते. अरे वा, हे बघ, ही माझी आजी. नमस्कार. मे आय कम इन सर? येस, एडी सर या ना. प्लीज, आय रिक्वेस्ट यू, प्लीज कन्सिडर माय केस. माझे जे काही सेटलमेंटचे पैसे आहेत ना, ते
आजच ट्रान्सफर झाले तर खूप बरं होईल मला. असं काय करता एडी सर? अहो प्रत्येक गोष्टीला काही प्रोसिजर असते. हे बघा, अशा तडकाफडकी होत नाहीत सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही मला आग्रह करताना या गोष्टीच मला नवल वाटतंय. आणि सगळे रूल्स माहिती आहेत तुम्हाला. तुम्हाला माझ्या वाईफची केस माहिती आहे ना, तिची तब्येत किती खराब आहे माहिती आहे तुम्हाला. तिला अर्जंट ट्रीटमेंटची गरज आहे आणि ट्रीटमेंटसाठी मला हे शहर सोडावं लागते, मला दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागतं. आता शिफ्टिंग मध्ये हजार खर्च असतात सर, जागा घ्यायची आहे, मेडिकल एक्सपेन्सेस, बऱ्याच गोष्टी आहेत. प्लीज सर, आय रिक्वेस्ट यू, माझे जे काही सेटलमेंटचे पैसे ते मला आजच ट्रान्सफर करा ना प्लीज सर. एडी सर, असं काय करताय? तुमच्यासारखा समजूतदार आणि पॉप्युलर शिक्षक म्हणजे त्यांना असा हट्ट करणं म्हणजे मला आश्चर्य वाटतंय जरा. आणि यात मी काय करू शकतो? हे बघा, अप्रुव्हल घ्यावं लागतं, सीएशी बोलावं लागतं, बोर्ड मीटिंग असतात, ट्रस्टींच्या सह्या घ्याव्या लागतात, एक ना हजार गोष्टी असतात. तुम्हाला कळत कसं नाही सर? पण सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. कमीत कमी 5 ते 6 दिवस लागतील. सावी, आपण प्रिन्सिपल सरांकडे जाऊ. आई तिकडे ना. उलट सर मी हे म्हणेन की आज माझा लास्ट दिवस आहे, मला शिफ्ट व्हायचंय, माझ्या डोक्यावरती बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. प्लीज सर. सॉरी, मी प्रयत्न करतोय पण मला अवघड वाटतंय. ठीक आहे सर, मी आता काय म्हणू, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. तुम्हाला माहिती आहे माझ्या वाईफची मेडिकल कंडिशन, माझ्यावरच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज. मी एवढंच रिक्वेस्ट करू शकतो तुम्हाला की तुमच्या बाजूने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं पुश करा प्लीज सर. आणि तुम्हाला माहिती आहे सर मी किती प्रामाणिकपणे या स्कूलसाठी काम केलं आजपर्यंत. आज माझे पर्सनल इश्यूज आहेत, माझे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, अडीनडीला आपला माणूसच कामाला येतो सर. प्लीज प्लीज माझ्यासाठी. ओके, मी प्रयत्न करतो. हॅलो, हा आप्पा बोला. काय? बंगल्याबाहेर जी औषधाची बाटली सापडली होती त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट झालेत? ओके ठीक आहे, मी लगेच निघते, मी येते इथे. मी हरकत नाही, मी येते. रिपोर्ट्स बघायलाच पाहिजे, हे काम महत्वाचं आहे. आले मी. लेडीसांना तर भेटायचंय पण आणि सावी भोवती जे हे जाळं विणलं जात आहे ना त्याची माहिती काढणं जास्त महत्वाचं आहे. बघू, एडी सरांशी फोनवरतीच बोलते. फोनवरच त्यांना थँक्यू म्हणेन. आय नो शेवटची भेट आहे, बट लेट्स सी. हा हॅलो अमित.
टीचर आप अंदर जा. हे बघ सावी कुठे निघालीस तू? ना मग ते माझी आई प्रिन्सिपल केबिन मध्ये बसली आहे ना तिथे जाते. तुम्ही इथून सरळ जा. तू चल माझ्यासोबत. जा बाळ. आदित्य. आई एक काम कर, पाणी घेऊन आलं, पाणी घेऊन आलं. हे काम कर, यांना ना हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हे थोडे पैसे ठेव, काही झालं नाही पाहिजे यांची काळजी काढलं. मी आलो. सखाराम, अरे काय झालं? कोण आहे ते? हो काय माहित कोण आहे, अचानक चक्कर येऊन पडल्या होत्या. आई. हा? आदित्य? आदित्य कोण आहे? तुमचा नातू आहे का? इथे शिकतो का तो? काय? कलेक्टर. सावीच्या एक कलेक्टर. ओके, म्हणजे त्यांच्याकडे आलेत का? पण हे बघा, हे त्यांच्याकडे गिफ्ट होतं. सावीकडे आले असते. हे बघा, सगळ्यात आधी तुम्ही काम करा. तुम्ही सावीला यातलं काहीही सांगू नका. ओके? तुम्ही ॲम्ब्युलन्स मागवली आहे? हो मागवली. ते बघा आलीच. परफेक्ट. तुम्ही मला फक्त त्यांना वरती घेऊन जायला मदत. हो हो. कुठे रिपोर्ट्स? हे आहेत मॅडम. म्हणजे बंगल्याबाहेर जे औषध सापडलं होतं ते गुंगीचं औषध होतं. गुंगीचं? बापरे,
मॅडम ही घटना जेवढी वाटते तेवढी साधी सोपी नाहीये. कृष्णा म्हणजे काल जी बाई भेटायला आली होती 6वीला मध्यरात्री, ह्या घटनेचा आणि त्या बाईचा काही संबंध तर नाही ना?